धरण म्हणजे एक थांबलेल्या पाण्याचं सागर, शांत दिसे पण हृदयात समाविष्ट असंख्य तहानलेल्यांसाठी एक आशेचं किरण. पाणी अडवते, जीवन देते. धरणाचा हा खेळ वाटे धैर्याचं प्रतीक, निसर्गाशी जुळवून खुलवते सृष्टीचं हास्य. नमस्कार, मी प्राची शेटवेरेकर आणि आज मी आली आहे गोव्यातील सालावली या धरणावर. हे फक्त एक जलस्रोत नाही, तर गोव्याच्या इतिहासातील महत्वाचा अध्याय आहे. साळावली धरणाचे काम 1976 मध्ये सुरू झाले आणि 2000च्या सुमारास ते पूर्ण झाले. हे धरण दक्षिण गोव्याच्या सांगेम तालुक्यात जुआरी नदीच्या उपनदीवर बांधण्यात आले आहे. अर्धचंद्राकृती बांधणी, निसर्गरम्य परिसर आणि जैवविविधतेने नटलेलं हे धरण आज लाखो लोकांच्या पाण्याची गरजांची पूर्तता करतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या या धरणाच्या परिसरात निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवता येतं. पावसाळ्यात धरण भरताना निर्माण होणारा नजारा डोळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो. साळावली धरणाची निर्मिती ही गोव्यातील जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी आणि कृषी विकासासाठी एक दूरदृष्टीचा निर्णय होता. या धरणाच्या सभोवताली जैवविविधतेचं अनोखं दृश्य पाहायला मिळतं आणि पर्यावरण प्रेमीसाठी हे एक आकर्षण ठरतं. गोव्यात एकूण 7 धरण आहेत, जी पाणीसाठा, जलविद्युत, शेती व जल पुरवण्यासाठी महत्वाचे आहेत. त्यात मोठ्या आणि लहान धरणांचा समावेश आहे. आकारमानाने हे धरण गोव्यातील सर्वात मोठे धरण असून त्याची लांबी सुमारे 1042 मीटर आहे आणि उंची 42.7 मीटर आहे आणि या धरणाची पाणी साठवण क्षमता सुमारे 234 दशलक्ष घनमीटर आहे. धरणाच्या सुरक्षेसाठी स्पिलवे म्हणजे अति पाणी बाहेर सोडण्यासाठी व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे पावसाळ्यात धरणाचे पाणी सुरक्षित पद्धतीने बाहेर पडते. पाणी साठवण्याची क्षमता आणि विस्ताराच्या दृष्टीने हे गोव्यातील एक मोठं धरण आहे, जे जुआरी नदीच्या साळावली जवळील उपनदीवर वसलेला आहे. धरणाच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी होतो. साळावली धरण गोव्यातील शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी एक महत्वाचा स्रोत आहे. धरणाच्या परिसरात जैवविविधता व प्राणी जीवन आहे. धरणाच्या आसपास अनेक प्रकारचे वन्य प्राणी आणि पक्षी आढळतात, ज्यामुळे तो भाग पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्वाचा आहे. धरणाच्या जलाशयात आणि परिसरात विविध प्रकारचे मासे आणि जलचर आढळतात. त्यातील काही प्रमुख मासे आणि जलचर प्रजाती म्हणजे कटला, रोहू, मृगाळ, तिळपिया, सिंघाडा, ही आहेत. साळावली धरणातील ही जलचर प्रजाती पाण्याचे नैसर्गिक शुद्धीकरण करतात, अन्न साखळीचा भाग म्हणून पर्यावरणीय संतुलन राखतात आणि मत्स्यपालन उद्योगाला चालना देतात. मित्रांनो, साळावली धरणाजवळ बसलेलं हे बोटॅनिकल गार्डन निसर्गरम्य व जैवविविधतेने नटलेलं ठिकाण आहे. याचा उद्देश हेच की वनस्पती, औषधी झाडं, वृक्ष जातींचं संरक्षण करणं आहे. या उद्यानाचा विकास सुमारे 1980 ते 90च्या दशकात करण्यात आला, जेव्हा गोवा सरकारने जलसंपत्तीच्या संरक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनावर भर देण्यास सुरुवात केली. या उद्यानात अनेक देशी आणि विदेशी वनस्पतीचं संग्रहालय उभारण्यात आलं आहे, ज्यामुळे पर्यटक आणि अभ्यासकांना शिक्षण व संशोधनासाठी चांगली संधी मिळाली. निसर्गप्रेमी, विद्यार्थी आणि पक्षी निरीक्षकांसाठी हे उद्यान एक महत्त्वाचं केंद्र बनलं आहे. बोटॅनिकल गार्डनची रचना अशी करण्यात आली आहे की ती पर्यावरणीय शिक्षणास पूरक ठरेल. आज हे उद्यान गोव्यातील जैवविविधतेचं एक जिवंत प्रदर्शन मानलं जातं. येथील शांत, हिरवळीत नटलेला परिसर पर्यावरण प्रेमी आणि कुटुंबासाठी एक आदर्श सहलीचं ठिकाण बनलं आहे. हे उद्यान गोवा सरकारच्या पर्यावरण संवर्धनाच्या प्रयत्नाचे प्रतीक मानले जाते. साळावली धरणाचं हे बोटॅनिकल गार्डन म्हणजे पानाची सळसळ, फुलांची मोहकता, साळावली बाग ही निसर्गाची कविता.
जिथे प्रत्येक वेल, प्रत्येक फांदी शिकवते जगण्याची नवीन गोष्ट आम्हाला. पाण्याचा आवाज, फुलाचा रंग, बोटॅनिकल गार्डनचे सौंदर्य, चिरंतन संग. निसर्गात हरवताना सापडतो आत्म्याचा सूर, इथे जीवनाला मिळतो नव्या ऊर्जेचा पूर. शेती, पिण्याचं पाणी आणि परिसराच्या विकासासाठी साळावली धरण हे गोव्यातील एक मोठं जलस्रोत बनलं आहे. निसर्गाशी नातं जपणारा हा प्रकल्प आज गोमंतकीय जिद्द आणि दूरदृष्टीचं उत्तम उदाहरण ठरलं आहे. मित्रांनो, साळावली धरण गोव्याच्या नैसर्गिक वैभवाचं एक अनमोल रत्न आहे. सांगेम तालुक्यात वसलेलं हे धरण केवळ पाण्याचा स्रोत नसून गोव्यातील शेतकरी बांधवाचे जीवनमान उंचवणारे एक महत्त्वाचे पायाभूत साधन आहे. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेल्या या धरणाच्या परिसरात निसर्गाचं अप्रतिम सौंदर्य अनुभवता येतं. पावसाळ्यात धरण भरताना निर्माण होणारा नजारा डोळ्यांना मंत्रमुग्ध करून टाकतो. साळावली धरणाची निर्मिती ही गोव्यातील जलसंपत्तीच्या संवर्धनासाठी आणि कृषी विकासासाठी एक दूरदृष्टीचा निर्णय होता. या धरणाच्या सभोवताली जैवविविधतेचं अनोखं दृश्य पाहायला मिळतं आणि पर्यावरण प्रेमीसाठी हे एक आकर्षण ठरतं. साळावली धरण शिकवतं, थेंब थेंब जपलं तर पर्वतासारखी ताकद उभी राहते. निसर्गावर विजय मिळवणं नाही तर त्याच्याशी जुळवून घेणं, पुढे जाणं हेच खरं धरणाचं सार आहे. साळावली धरणाचं पाणी फक्त शेतीला नव्हे, मनालाही हिरवं करतं. पाणी जपा, जीवन फुलवा, हेच साळावली धरणाचं खरं सांगणं आम्हाला. मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर, सबस्क्राईब आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आता तुमचा निरोप घेते. लवकरच भेटू एका नव्या व्हिडिओ सोबत.